पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे। पेट्रोल प्रति लिटर 2 रुपये 21 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 1 रुपये 79 पैशांनी महागले। मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेत। नोटाबंदीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कपात होईल असा अंदाज लावला जात होता, मात्र पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर दुपटीने वाढले, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। मुंबईत अंधेरी उपनगरामध्ये डीएन नगर परिसरात एका वाहनातून पोलिसांनी 1,40,00,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे। जप्त करण्यात आलेल्या नोटा या नव्या चलनामध्ये असून काही जुन्या नोटा देखील आहेत। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले। वर्सोवा लिंक रोडवर नाकाबंदी करत असताना त्यांनी एक संशयित कार थांबवून त्याची चौकशी केली असता कारमध्ये प्रवास करणाऱ्या 4 लोकांच्या ताब्यामध्ये 1,40,00,000 रुपये नवीन नोटा रुपये 2,000 दराच्या मिळून आल्या। सदर कॅश ही संशयित वाटल्याने ती चौकशी करता आता पोलीस स्टेशनला आणलेली आहे आणि पुढच्या कारवाईकरिता आयकर विभाग, ईडी आणि आरबीआय ह्या विभागांना आम्ही 2,000, 100 आणि 20 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे। सुधीर कोंबळे असे या डॉक्टरचं नाव आहे। त्याच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेलं प्रिंटिंग मशीन जप्त करण्यात आले। स्वतःच्या क्लिनिक आणि घरामध्ये या डॉक्टरनं बनावट नोटा छापल्या होत्या। या नोटा रस्त्यावरील विक्रेत्यांना देऊन तो खपवत होता। गुरुवारी हा डॉक्टर 2,000 रुपयांची नोट एका विक्रेत्याला देत होता आणि त्यावेळी विक्रेत्याला संशय आला। त्यानं नोट घेण्यास नकार दिला आणि या डॉक्टरचं बिंग फुटलं। पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली आहे। औरंगजेब नदाफ यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे 420 चा गुन्हा आम्ही प्रथमदर्शनी दाखल केलेला आहे। त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी कबूल केलं पोलिसांसमोर आमच्यासमोर की सदरच्या नोटा आर्थिक आमिषापोटी त्यांनी घरात आणि क्लिनिकमध्ये त्यांच्या स्कॅनर, प्रिंटर वगैरे सगळं आहे। वेगळा एक प्रकारचा कागद पण त्यांच्याकडे आहे आणि आर्थिक आमिषाच्या बहाण्याने हव्यासापोटी त्यांनी त्या नोटा स्कॅनरवर तयार करून अशा प्रकारे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांना आता अटक करून पुढील कारवाई करत आहोत। वाशीमध्ये 2 गाड्यांमधून आणलेली 50 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली। या प्रकरणी 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। औरंगाबाद मार्गावर प्राप्ती हॉटेलजवळ गुरुवारी वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांना ही रोकड सापडली। 2,000च्या रूपातल्या सर्व नव्या नोटा होत्या आणि ही रोकड कुठून आणण्यात आली याचा तपास आता पोलीस करतात। नोटबंदीच्या महिनाभरानंतरही सर्वसामान्यांना पैसे मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। इतकंच नव्हे तर छोटे मोठे उद्योग देखील अडचणीत आलेत। देशभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चपलांचा व्यवसाय देखील नोटबंदीमुळे संकटात सापडलाय। आधीच कोल्हापुरातल्या चपलांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे, त्यात आता नोटबंदीनं आणखीनच भर घातली आहे। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आज सादर होणार आहे। सोमवारपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात नोटाबंदीचा आणि महादेव जानकरांचा मुद्दा चांगलाच गाजला। या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडलं। मुंबईतल्या एल्फिन्स्टन स्टेशनचं नाव बदलून आता प्रभादेवी करण्याच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे। हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं। सकाळी झालेल्या कॅबिनेटनं मंजुरी दिल्यावर हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला। त्याचप्रमाणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्याच्या प्रस्तावाला सभागृहानं मंजुरी दिली। शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई याचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असा करण्यात यावा अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे केंद्राला करीत आहे। एल्फिन्स्टन रोड या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी असे करण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे शासनास करीत आहे। निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या अडचणी वाढत आहेत। जानकर यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे चौकशीला हजर राहण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आले। अधिवेशन सुरू असल्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी अध्यक्षांची परवानगी मागितली। परवानगी मिळाल्यानंतर जानकर यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे। तर दुसरीकडे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं निवडणूक आयोगाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे।
राज्यातल्या नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ करण्यात आलेली आहे। थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार देण्यात आला आहे। तसंच नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याचा आणि उपनगर अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा अधिकार नगराध्यक्षांना प्रदान करण्यात आलेला आहे। यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली। वैद्यनाथ अर्बन सहकारी बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचं वैद्यनाथ बँकेच्या संचालिका खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलंय। तर या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना टोला लगावलाय। स्पष्टीकरण माझ्याकडे ह्याचं असं आहे की ती मुंबई ब्रांचकडून पुणे ब्रांचकडे जाणारी रक्कम होती आणि त्याच्यात कोणतंही अनअकाउंटेड कॅश नाही आहे अशी मला माहिती बँकेच्या सूत्रांकडून मिळालेली आहे। आणि वैद्यनाथ बँकेचा आजपर्यंत कारभार हा नेहमी पारदर्शक आणि स्वच्छ राहिलेला आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेही तिथे शंकेचं मला काही स्थान वाटत नाही। बँकेच्या संदर्भामध्ये दोन्हीही शाखेत एवढे मोठे व्यवहार नसतील तर जुन्या नोटा मुख्य शाखेतून घाटकोपरमध्ये कुणाला द्यायला आल्या होत्या? जुन्या नोटा चलनातच नाही तर त्या चलनात नसणाऱ्या नोटा वैद्यनाथ बँक परळी मुख्य शाखेतून घाटकोपर शाखेत कशासाठी आणत होती आणि जुन्या नोटा कुणाला देणार होती याचाही खुलासा होणं आवश्यक आहे। वैद्यनाथ सहकारी बँकेच्या घाटकोपर शाखेतली सापडलेली रक्कम ही बँकेचीच असल्याचा खुलासा बीड जिल्ह्यातल्या परळी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी केलाय। परळीच्या मुख्य शाखेतून 25 कोटींची रक्कम मुंबईतल्या घाटकोपर शाखेला पाठवली जात होती आणि त्याची नोंदही असल्याचं व्यवस्थापकांनी स्पष्ट केलंय। सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना आता पाठिंबा मिळू लागलाय। राज्य सरकारी अधिकारी महासंघ गुडेवार यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलंय। आम्ही सगळे तुमच्यासोबत असून स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय मागे घ्या अशी विनंती गुडेवार यांच्याकडे अधिकारी महासंघाने केली आहे। चंद्रकांत गुडेवार अमरावतीचे आयुक्त होते, त्यावेळी पंतप्रधान आवास योजनेतल्या लाभार्थ्यांची यादी निश्चित करताना गुडेवार यांनी आमदार सुनील देशमुखांच्या शिफारसी धुडकावून लावल्या होत्या। त्यामुळे संतापलेल्या देशमुखांनी गुडेवारांविरोधात थेट हक्कभंगच दाखल केला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील हजारो एकर जमिनी सनदी अधिकाऱ्यांनी लाटल्याचा आरोप करत शिवसेना आमदारांनी विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं। सनदी अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गाची आखणी करण्यापूर्वी या भागातल्या जमिनी विकत घेतल्या। आता प्रकल्पांमध्ये जमिनी जाणार असल्यानं त्याचा फायदा संबंधित सनदी अधिकाऱ्यांना होणार आहे। जमिनीच्या सातबाऱ्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाव असलेल्या सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे। राज्यातले रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात एक स्पेशल पर्पज व्हेइकल स्थापन केले जाईल। याचा अर्थ या दोघांची मिळून एक कंपनी असेल जी रेल्वे प्रकल्प पूर्ण करेल। याआधी मोठ्या रेल्वे प्रकल्पांमध्ये रेल्वे आणि राज्य सरकार यांचा अर्धा हिस्सा असायचा, मात्र आता एवढे पैसे घालणं दोघांनाही शक्य होत नसल्यानं ही एसपीव्ही स्थापन करण्यात आलेली आहे। गुरुवारी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। एसपीव्हीच्या मार्फत होणाऱ्या प्रकल्पात आता रेल्वे आणि राज्य सरकार 10 ते 20% वाटा उचलेल आणि उरलेला भाग हा कर्जाच्या माध्यमातून उचलला जाईल। देशात सध्या नोटाबंदीवरून रणकंदन माजलेलं आहे, पण आपल्या कवितांनी नेहमी चर्चेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याच विषयावर कविता करत या निर्णयाला समर्थन दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा योग्य असल्याचं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारची पाठराखणही त्यांनी केली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस निरीक्षक पदासाठी अखेर वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। 3 वर्षांची वयोमर्यादा वाढवण्याची घोषणा सरकारने विधान परिषदेत केली। खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा 28 वरून 31 पर्यंत वाढवण्यात आली, तर मागासवर्गीय आणि इतर मुलांसाठी वयोमर्यादा 31 वरून 34 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। प्रसिद्ध सिनेनिर्माता फिरोज नाडियादवालाच्या बॉडीगार्डनं पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव पाटील यांच्यावर हल्ला केलाय। मुंबईतल्या जुहूमध्ये गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली। जुहूमध्ये फिरोज नाडियादवालांची स्कॉर्पिओ गाडी डबल पार्किंगमध्ये उभी होती, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं।
ही गाडी बाजूला घेण्याची सूचना कॉन्स्टेबल बाबूराव पाटील यांनी केली। यावरून नाडियादवालांचा बॉडीगार्ड समर खान आणि पाटील यांच्यामध्ये वाद झाला। समर खाननं पाटील यांना मारहाण केली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, मात्र अजूनही समर खानला अटक करण्यात आलेली नाही। नोटबंदी आणि नोट कल्लोळमुळे बँकेतून काढण्यात येणाऱ्या पैशाला लागलेल्या निर्बंधांचा फटका उद्योजकांना बसतोय। श्रम करूनही पैसा मिळत नाही याचा राग मनात धरून कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना ठाण्यामधल्या बागडे इस्टेट परिसरात एका कंपनीत घडली। शरद दरेकर, प्रवीण करडे आणि उमेश कदम यांनी कंपनीत खिडक्यांच्या काचा, टाईल्स फोडल्या आणि या तोडफोड प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तिघांना अटक करण्यात आली। नाशिक जेलमध्ये कैद्यांकडे मोबाईल पोहोचल्याची दृश्य झी मीडियानं दाखवल्यावर चांगलीच खळबळ उडाली आहे। राज्याच्या जेल प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे। या जेलमध्ये मोबाईल येतात कुठून याची कसून चौकशी केली जाते, मात्र जेलच्या मागे असलेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीतून हे मोबाईल जेलमध्ये पोहोचत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयच्या तपासावर हायकोर्टानं जोरदार ताशेरे ओढलेत। तपास यंत्रणांना या घटनेचं गांभीर्य कळलेलं नाहीये अशी खरमरीत टीका हायकोर्टानं केली आहे। देशातल्या सर्वोच्च तपास यंत्रणा वेळकाढूपणा करत असल्याचं चित्र निर्माण झाल्याचं कोर्टानं नमूद केलंय। त्यामुळे सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। पानसरेंच्या हत्या प्रकरणात सारंग अकोलकर आणि विनय पवार 2009 पासून फरार आहेत, त्यांच्याविषयी सीबीआय काहीच का बोलत नाही असा प्रश्न कोर्टानं विचारलाय। किडनी निकामी झाल्यानं आयुष्याशी लढत असलेल्या महिलेसाठी मदतीच्या मागणीकरता ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले। मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात एक भरती असलेल्या महिलेला किडनीची आवश्यकता आहे, पण या महिलेचं कोणीही नातेवाईक नसल्यानं नियमाप्रमाणे तिला किडनी प्रत्यारोपण शक्य नाही, तेव्हा या प्रकरणी काहीतरी मदत करावी अशी मागणी जावेद अख्तर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। नातेवाईक नसल्यानं पीडित महिलेला कोणी किडनी दान करू शकत नसल्यानं कायद्यातली ही अडचण दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे। सलग 3 वेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे विजय चौधरी याला सरकारी नोकरी देण्याबाबत उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे। विजय चौधरीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली। नोकरी देण्यासंबंधीचे नियम तयार करायचे असल्यामुळे विजय चौधरीला नोकरी देण्यात विलंब झाल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहात केला। विजय चौधरीच्या उल्लेखनीय कामगिरीकरता मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला आणि विधानसभेतल्या सर्व सभासदांनी त्याचं अभिनंदन केलं। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर विजय चौधरीनं आनंद व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन करत भाजपच्या संसदीय बोर्डासमोर भाषण केलं। या निर्णयावरून त्यांनी काँग्रेस आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर जोरदार टीका केली। यशवंतराव चव्हाण यांनी 1971 साली अर्थमंत्री असताना इंदिरा गांधींना नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, मात्र इंदिरा गांधींनी तो काँग्रेसच्या हितासाठी धुडकावून लावला होता असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते। यावेळी पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी निवेदन देण्यात आलं। याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध समस्या, शेतकरी आत्महत्या आणि शेतीमालाला भाव या विषयावर या भेटीमध्ये चर्चा झाली। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची शुक्रवारी भेट घेतली। राष्ट्रपती भवनात ही भेट झाली। नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी विरोधकांनी भेट घेतली। या निर्णयामुळे शेतकरी आणि मजुरांचे हाल होत असल्याची परिस्थिती विरोधकांनी राष्ट्रपतींपुढे मांडली। यावेळी विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला। सरकारने लोकशाही परंपरा पाळली नसल्याचं टीकास्त्र विरोधकांनी सोडलं। सिरियातल्या अलेपोमध्ये सुटका झालेल्या जखमी नागरिकांवर टर्कीच्या दक्षिणेकडे असलेल्या हताय इथं उपचार सुरू झालेत। यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे। आयसिसच्या तावडीतून त्यांची नुकतीच मुक्तता करण्यात आली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळखोरी अधिवक्ता डेव्हिड फ्राइडमन यांची अमेरिकेचे इस्रायलमधले राजदूत म्हणून निवड केली आहे। फ्राइडमन यांनी या घोषणेचं स्वागत केलं असून त्यामुळे मुस्लिम देशांमध्ये असलेली नाराजी दूर होण्याची आशा व्यक्त केली आहे। जपानच्या दौऱ्यावर गेलेले रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी टोकियोमध्ये जुडोच्या प्रात्यक्षिकांना हजेरी लावली। स्वतः ब्लॅक बेल्ट असलेले पुतिन यांनी माजी जुडो चॅम्पियन सोबत चर्चा केली। यावेळी जपानी पंतप्रधान शिंझो आबे हे देखील उपस्थित होते।
दरम्यान जपान रशियामध्ये असलेल्या वादग्रस्त बेटांबाबतचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी पुतीन यांच्या भेटीच्या निमित्तानं निदर्शनं झाली. रशियानं बळकावलेली जमीन परत करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. अमेरिकेमध्ये कडाक्याच्या थंडीनं कहर केला. रस्त्यांवर बर्फ साठल्यामुळे एकाच दिवशी तब्बल 60 कार उलटल्याच्या घटना घडल्यात. पेनसिल्व्हेनिया, जेफरसन काउंटी, मोंटाना, कॅलिफोर्नियासह अनेक राज्यांमध्ये सध्या बर्फाचा अंमल आहे. अमेरिकन कोस्ट गार्डनं दक्षिण फ्लोरिडाच्या समुद्रामध्ये तब्बल 26 टन कोकेन सोडणार असल्याची घोषणा केली आहे. रॉयल कॅनेडियन नेव्हीसह पश्चिम पॅसिफिक भागात वेगवेगळ्या छाप्यांमध्ये अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत $715 दशलक्ष इतकी आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडनं 4-284 अशी मजल मारली आहे. दिवसाचा खेळ संपला आणि त्यावेळी मोईन अली 120 आणि बेन स्टोक्स 5 रन्सवर नाबाद आहेत. तत्पूर्वी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात ही अडखळत झाली आणि त्यानंतर जो रूट आणि मोईन अली यांनी इंग्लंडची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. रूटनं अर्धशतकी खेळी केली, मात्र शतकाच्या उंबरठ्यावर असताना 88 रन्सवर जाडेजानं रूटचा अडसर दूर केला. यानंतर मोईन अलीनं झुंजार खेळी करत दमदार शतक झळकावलं. त्याला रूट आणि 49 रन्स झळकावणाऱ्या जॉनी बेअरस्टोची चांगली साथ लाभली. टीम इंडियाकडून जाडेजानं 3 तर इशांत शर्मानं 1 विकेट घेतली. संगीतकार A.R. रहमान पुन्हा एकदा मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालाय. पेले, बर्थ ऑफ लेजंड या सिनेमाच्या संगीतासाठी रहमान 89व्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत सामील आहे. बेस्ट ओरिजिनल स्कोर आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्ग अशा 2 गटामध्ये रहमानला शॉर्टलिस्ट करण्यात आलं. पेले, बर्थ ऑफ लेजंड या चित्रपटाचं संगीत आणि त्यातल्या जिंगा हे गाणं ऑस्करच्या शर्यतीत असेल. ब्राझिलियन सिंगर आना बिट्रीजनं हे गाणं स्वरबद्ध केलंय. परिणीती चोप्रा तिच्या नव्या हॉट अंदाजामुळे चांगलीच चर्चेत आहे. आता परिणीती तिच्या आगामी मेरी प्यारी बिंदू या सिनेमात हॉटनेसच्या सगळ्या मर्यादा तोडणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात परिणीती आणि आयुष्मान खुरानामध्ये तब्बल 4 हॉट किसिंग सीन्स असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगते. त्यामुळे परिणीतीच्या या बोल्ड सीन्समुळे सिनेमाला काय फायदा होतो हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.